दयापाशी करुणा कर, दयापाशी आहे करुणा कर, दयापाशी करुणा करण कोरोना काय करेल त्याची. पण आमच्याकडे हितचिंतक आहे, इकडून नागपूर पासून बंद, इकडून मुंबई पासून इथं राहतील, तुम्हाला सांगतील की महाराजाकडे दांगडू कसं काय. ते म्हणे पण उपाशी जर चालला वाटत तर मी म्हणेल तू तिथं जाय. आणि त्या दिवशी त्यांनी जेवण इथंच केलं. ते म्हणे आमची एसपी कडे बैठक होती, लवकर यायचं होतं, आता लवकरच जाऊ द्या. पण साहेब एक विनंती आहे, इथं कोणी जेवण गेला म्हणजे देव जेवल्यासारखं, आलेलं तर देव जेवण. तो कसं का असं मला शिवाय देत आला तर यांना मी सांगतो जेव घाला, तो निंदा करू का स्तुती जेव घाला. तर माझ्या दृष्टीत असं आहे की भाकर भाजीन देव राहिली. ते म्हणे माझ्या मनासारखं बोलले, उपाशी पाठ पासून हे पुस्तकात आला हे नसेल आलं. तर ते म्हणे माझ्या मनासारखं बोलले. हेच बसलो म्हणे आम्ही बैठकीला 8 वाजेपर्यंत चहा नाही. आणि आता तर तयारच होतो वाटत नाही का, पोटभर जेवले याचे जेवले. पण ना शिकून त्यांचा फोन आला, इथून बदली झाली, माझं काही कामं पडत नाही ना. आता हे भूपेंद्र सिंग परवाला आलते, मला वाटलं कोणतरी जालन्यातली मारवाडी झाली नाही असं वाटलं. मग कळलं त्यांनी की ते केंद्रीय मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत असं का. कांबळे येऊन गेले ते वारले, ते आता मधुकरराव कांबळे. आणि एक वारे म्हणून एक अधिकारी आलते भाऊ, तरुण मुलगा, रेल्वे खात्यातला मोठा अधिकारी. त्यांना जायची गडबड होती पण 10-20 मिनिटं आली या वाटलं पण मला, आणि अक्षरशः रडला तो. ते म्हणलं काय झालं. ते म्हणे मागवाड्यात आमच्या, मी मतंग समाजात बदलली म्हणे. मी तुम्हाला मतंग नाही समजेल, आपण एका ईश्वराचेच लेकर. तर ते म्हणे मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं, मागवाड्यात मोठाले पुतळे उभे करते, पण लवजी तुम्ही मांडला त्याचं मला आश्चर्य वाटलं. तर म्हणे येतं कसं काय तुम्हाला. तुम्ही हा सूर्य जो आहे उदयाला येतो असताना लवजी सारखे जे देशात नररत्न होऊन गेले ते बह्याचे दगड झाल्यामुळं आज आम्ही काहीतरी टिकलो. आणि मला भावले म्हणलं म्हणून आले. ही पुण्य श्लोक आहे म्हणलं, ही माय बऱ्याच राण्या येतील आणि जातील पण ही आदरामर आहे म्हणून चोखोबा मान होऊन गेले म्हणून तिथं ठेवले गाडगे बाबा. मग त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि ते म्हणे बाबा मी येत जाईल म्हणे, आता आपण उत्सव करीत जाऊ. खरे ना बाबा म्हणतात बाबा, सूर्य निघाल्यानंतर तो पाहत नाही ना आम्हाला आहे, आम्हाला सर्वांना सारखाच प्रकाश देतो, सारखाच ऊन देतो. हा त्याचा अर्थ बाबाच्या बोलण्याचा. शेवालाल महाराज बी आले 2 दिवस झाले. शेवालाल शेवालाल कोणतं गाव ते काही बंजारा गोर समाजातले मंडळी आले, माळकरी एकादशी निष्ठावंत. ते म्हणे पाहल्या जात नाही. मी तुम्हाला भावासारखं सांगतो की पाहल्या जात नाही तिथं पाहायला जातात कशाला. जे ऐका वाटत नाही तिथं तुम्हाला ऐकायचा रस कशाला होत, कशाला जातात तिथं, कशाला जायचं नाही अशा ठिकाणी. निंदाचं गावाला जायचं नाही स्तुतीच्या नाही. मग आम्ही काय करायचं म्हटलं इथं मांडा. त्यांनी लागली ते काय ना छबू नाही, त्यांना सगळ्यांनी हे करून लागले, केलं मंदिर बसवले, शेवालाल महाराज बसवले. आणि आता ते गोर समाज दरवर्षी आपल्याला नंतर चेंज बी करता येईल. चांगला प्लॅन झाल्यावर एका ठिकाणी घेतात. आता ठीक आहे, बसत बसव. मला बाबा मी उस्मानाचा पालकमंत्री होतो. अच्छा, तर तुम्ही सांगतो ना तुम्हाला, मला माहित होते ना. गाडी दिली ना आपण, मग एक साहेब भेटले आम्हाला, नुकतेच नवे कपडे केले होते. हो पाटील, गाडी बाजूला उतरले पाटील खाली. पाटला उतरले खाली. बरंच आहे, तुम्हाला काही वाटतच नाही म्हणे